आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आलेली आहे आणि अटक केल्यानंतर तपासामध्ये नवे तपशील समोर आलेत। निदा खान गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीमधील एका फ्लॅटमध्ये राहत होती। ती आई वडील भाऊ बहीण आणि मावशीसह त्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये उघडकीस आली आहे। दरम्यान 2 दिवसांपासून नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित फ्लॅट्सवर नजर ठेवली होती आणि त्यानंतर संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने निदा खानला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अटकेनंतर नाशिक पोलिसांनी तिला न्यायाधीशांसमोर हजर केलं। न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक निदा खानला घेऊन नाशिककडे रवाना झालं। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, मला असं वाटतं जवळपास 20 ते 25 दिवसांपासून बरीच पथकं पोलिसांची निदा खानच्या मागावर होती। अखेर निदा खानला आता पकडलं गेलेलं आहे। यापुढची चौकशी आता कशी असेल, कारण की तपासामध्ये सुद्धा निष्पन्न झालेला आहे तिचा सहभाग असल्याचं। आता यापुढची कारवाई नेमकी कशी असणार आहे? या प्रकरणातली एक महत्त्वाची आरोपी निदा खान होती आणि तिच्या मागावरती नाशिक पोलीस आहेत ते गेल्या 27 दिवसांपासून होते। अर्थात संभाजीनगरमध्ये ती असल्याची माहिती मिळाली तेव्हा संभाजीनगर क्राईम ब्रांच आणि नाशिक पोलिसांची टीम यांनी संयुक्तरित्या तिथे तिला जी आहे ती अटक केली। ती आपल्या 4 नातेवाईकांसह संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून राहत असल्याची माहिती मिळाली। त्याच्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करून तिला संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं। त्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर त्याला इकडे आणण्यात आलं, नाशिकमध्ये आणण्यात आलं। नाशिकला देवळाली पोलीस स्टेशनमध्ये निदा खान हिच्यावरती जो आहे तो गुन्हा दाखल आहे। मात्र तिथे कोठडी नसल्यामुळे नाशिक रोड पोलीस स्टेशन आहे नाशिक शहरातलं, तिथे तिला आणण्यात आलेलं आहे। आता काही वेळातच तिला नाशिकच्या कोर्टामध्ये जे आहे ते हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर पोलिसांकडून जास्तीत जास्त पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात येईल, कारण या प्रकरणाचे अनेक गुंतागुंतीचे धागे आहेत, आतमध्ये अनेक कनेक्शन्स आहेत। प्रत्येक कनेक्शन्स, प्रत्येक रेफरन्स जो आहे तो तपासून बघायचा आहे। तिच्याशी संबंधित झालेले आरोप, झालेल्या घटना, संबंधित लोकांची जबाब, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासून बघायच्या आहेत। कारण पोलीस जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी किंवा रिमांड मिळावा याच्यासाठी प्रयत्नशील असतील। अर्थात इथे तिच्या नातेवाईकांना सुद्धा जे आहेत ते इथे आलेले आहेत। 27 दिवस एक महत्त्वाची घटना, TCL सारखी नामांकित कंपनी, त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार होत होते, लैंगिक छळाचे आरोप केले, धर्मांतराविषयीचे आरोप झाले, धार्मिक टिप्पणी केल्याचे आरोप करण्यात आले आणि त्याच्यानंतर आता ही अटक झालेली आहे। याच्यापूर्वी सुद्धा काही जणांना अटक करण्यात आहे, 7 जणांना जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे। ही 8वी जी आहे ती अटक आहे। त्याच्यामध्ये 8 आरोपी आहेत आणि 9 FIR ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। वेगवेगळ्या महिलांनी आरोप केलेले आहेत, त्याच्यामध्ये मग लैंगिक छळाचे असतील, लग्नाचं आमिष दाखवून फसवणुकीचे आरोप असतील, त्यासोबतच धर्मांतर विषयीचे आरोप आहेत, त्याच्यानंतर धर्माविषयी टिप्पणी करणं, अश्लील टिप्पणी करणं, हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, असे वेगवेगळे आरोप जे आहेत आरोप आहेत, बरेच आहेत आणि या संदर्भात आणखी चौकशी होईल आणि या चौकशीमध्ये आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पंकज, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।